मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांबाबत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत थेट आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. उमेदवारांचे अर्ज चुकीच्या पद्धतीनं बाद करण्यात आल्याचा आरोप करत जाधव यांनी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. अविनाश जाधव यांनी सांगितलं की ठाण्यातील वृषाली पाटील या आरो यांनी उमेदवारांच्या अर्जांमध्ये चुकीचे घोळ घालून अनेक तरुणांचं राजकीय भविष्य उद्ध्वस्त केलं. या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तसंच ठाणे महापालिका निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात आली असून आयुक्तांनी 24 तासाच्या आत कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. प्रभाग क्रमांक 5 मध्येही चुकीच्या पद्धतीनं अर्ज बाद करण्यात आल्याचा आरोप करत विक्रम चव्हाण यांचा फॉर्म बळजबरीनं बाद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रभागातील आरोवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मनसेने दिलेले एबी फॉर्म घेऊन माघार घेणाऱ्या उमेदवारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. संबंधित उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर जाऊन मॅनेज झाला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली असून काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. एका व्हिडिओचा उल्लेख करत जाधव यांनी असा आरोप केला आहे की एक कॉन्स्टेबल उमेदवाराला उपमुख्यमंत्र्यांच्या घरी घेऊन जात असलेला दिसला आणि त्यानंतर अर्ज मागे घेण्यात आला. तो गंगेत अंघोळ करायला गेला नव्हता तर पैशाच्या गंगेत उडी मारायला गेला होता, अशी टीकात्मक टिप्पणीही त्यांनी केली आहे. भाजपा महायुतीच्या वचननाम्यावरही त्यांनी उपरोधिक टीका केली. वचननाम्यात कुणाला किती पैसे देण्यात आले याचा डेटा दिला तरच ती प्रगतशील भारतीय जनता पार्टी ठरेल, असं ते म्हणाले. शेवटी आम्ही या सर्व प्रकरणांमध्ये न्यायालयात जाणार असून सत्यासाठी लढा सुरूच राहील. भ्रष्टाचाराचा सूर्य एक दिवस मावळेल आणि नवी सुरुवात नक्कीच होईल, असा विश्वास अविनाश जाधव यांनी यावेळेला व्यक्त केला. आरो आहेत त्यांनी ज्या चुकीच्या पद्धतीने फॉर्मच्या बाबतीत घोळ केला, उमेदवार अर्जाच्या बाबतीत घोळ केला, त्याची तक्रार आम्ही काल निवडणूक आयुक्तांना देखील केली होती. आज आम्ही ठाण्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत, जे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत, त्यांच्याकडे तक्रार केली आहे आणि आता त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की पुढच्या 24 तासाच्या आत त्या मॅडमवर कारवाई केली जाईल आणि त्याची चौकशी करून पुढच्या 24 तासाच्या आतमध्ये नवीन आरोंची नेमणूक होईल. आता चौकशी आणि कारवाई केली कुठे पुन्हा उमेदवारी मिळणार का? त्याच्या बघा, त्या मॅडम त्या ज्या कोणी लेडीज आहेत त्यांना असं वाटत असेल की हे झालं की त्यांचा विषय संपला. असं नाही, त्यांच्या पाठी आम्ही लागणारच आहोत. त्यांच्या प्रॉपर्टी पासून सगळ्याच्या इन्क्वायरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं केल्या जातील. माहितीच्या अधिकाराचा पुरेपूर वापर आम्ही त्यांच्यासाठी करू, कारण त्यांच्यामुळे अनेक तरुणांचं आयुष्यात बर्बाद झालं. पुढील 5 वर्ष पुन्हा त्यांना निवडणुकीची वाट पाहावी लागणार आहे आणि त्यांच्या या संगनमतामुळेच या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. तो सगळ्यात महत्वाचं तर होतं की पुढची जर निवडणूक व्यवस्थित व्हायला पाहिजे असेल तर या मॅडमची बदली होणं खूप गरजेचं होतं, त्यांना त्या जागेवरनं हटवणं खूप गरजेचं होतं. आता आयुक्तांनी मला शब्द दिलेला आहे की 24 तासाच्या आत तिथे कारवाई केली जाईल. 24 तासाच्या आत जर कारवाई झाली नाही तर 25व्या तासाला आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये आमचं ठिय्या आंदोलन सुरू करू. अपेक्षित आहे की 24 तासाच्या आत या मॅडमच्या जागी नवीन आरोची नेमणूक होईल. प्रभाग क्रमांक 5 जे शिवाजीनगर मधला जो प्रभाग आहे तिथे अशाच प्रकारे चुकीच्या पद्धतीने फॉर्म बाद करण्यात आले. बळजबरी उमेदवाराच्या सूचक अनुमोदकाला घेऊन त्याचा फॉर्म विक्रम चव्हाण नावाच्या एका अपक्ष उमेदवाराचा फॉर्म बाद करण्यात आला. सो त्या देखील मॅडम व तिथल्या देखील आरो ज्या लेडी आरो आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची मागणी आहे आणि दोन्ही आरोंच्या बाबतीमधला निर्णय सकारात्मक 24 तासात घेतो असं आयुक्तांनी आम्हाला शब्द दिलेला आहे.